सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू। मुंब्रा दिवा स्थानकादरम्यानची घटना। प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। दोन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रेनमधील लटकलेले प्रवासी एकमेकांना घासल्यानं रेल्वे ट्रॅकवर पडले। लोकलच्या फूटबोर्डवर उभे असल्यानं मोठी दुर्घटना। 9 प्रवासी जखमी, 2 महिला, 7 पुरुषांचा समावेश। मुंब्रा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत, तर जखमींचा सर्व खर्च राज्य सरकार करणार। मंत्री गिरीश महाजनांची घोषणा। हा विषय फक्त रेल्वेपुरता मर्यादित नाही। बाहेरून येणाऱ्या वाढत्या लोंढ्यांमुळे शहरावर वाढता बोजा, तर टाउन प्लॅनिंग नावाचा विषय उरला नाही। मुंब्रा दुर्घटनेवरून राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप। रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा मागण्यापेक्षा त्यांनी गर्दीच्या वेळेस लोकलमध्ये शिरून दाखवावं। राज ठाकरेंचं रेल्वे मंत्र्यांना खुलं आव्हान। मुंब्रा रेल्वे दुर्घटनेविरोधात रेल्वे प्रशासनावर मनसेचा धडक मोर्चा। मनसे नेते अविनाश जाधवांच्या नेतृत्वात उद्या सकाळी ठाणे गावदेवी मैदान तर रेल्वे स्टेशनपर्यंत मोर्चा। कॉमन लोकलमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे लावणं अशक्य। प्रवाशांना श्वास तर घेता यायला हवा। जितेंद्र आव्हाडांचा रेल्वे अधिकाऱ्यांवर निशाणा, तर एसी ऐवजी नॉन एसी लोकल किती वाढल्या, आव्हाडांचा सवाल। संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचं आंदोलन। डॉक्टरांच्या चुकीमुळे शस्त्रक्रियेवेळी महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। पीओपी मूर्तिकारांसाठी दिलासा। पीओपी मूर्तीवरील निर्बंध मुंबई हायकोर्टाने हटवले, मात्र मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक जलाशयात करण्यास सक्त मनाई। पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीचं व्हीआयपी दर्शन बंद। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा मोठा निर्णय।